हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे मुंबईमध्ये. मुंबईचा एक छोटासा तलाव आहे मित्रांनो. तलाव, डॅम सगळं बोलू शकते. विहार लेक आहे, जे मुंबईमध्ये बरेचसे ठिकाणी पाणी पुरवलं जातं. आणि तिथं आपण मस्त जाऊया आणि पाहूया तिथे छान छान नजारे. बघूया आपल्याला काय काय दिसते. चला मग या लवकर. चला मित्रांनो, आपण विहार लेकला आलो आहे, जे मुंबईमध्ये L&T जे आहे, L&T कंपनी, तिकडून L&T कंपनीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर हे विहार लेक आहे. खूप सुंदर आहे. इथूनच मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाणी पुरवलं जातं. आणि आज आता पावसाळा तर संपला आहे, तर इथं मस्त हिरवगार झालं आहे. आणि इथं यायला थोडंसं प्रॉब्लेम होती मित्रांनो. इथं एक गेट आहे, तो गेट वरतून क्रॉस करून यायला लागतं. तसंच सुंदर नजारा झाला आहे. बघूया आपण. मी पण बरेचसे वर्ष झालं इथं आलो नाही तर मी इथं जेव्हा राहत होतो तर सारखं यायचो. आणि आता हे सरकारी जागा आहे म्हणून हे बघा, दिवाळ हे वगैरे सगळे लाईनीशीर बांधून ठेवल्यात. बरेचसे इथं मच्छीवाले मच्छी पण पकडतात, जे इथं राहतात. आता भरपूर भरलं आहे बघा. बघा, बरेचसे जण मच्छी पकडायला आल्या इथं. खूपच मोठं आहे म्हणजे मित्रांनो, हे खूपच मोठं तलाव आहे. तलाव पण बोला किंवा लेक बोला. पाणी पुरवठा म्हणजे इथे मुंबईमध्ये ही एकच ठिकाण आहे जे खूप जागी पाणी सोडलं जातं इथून. बरेचसे इकडचे लोक येतात बघा. मस्त इथं जेवण वगैरे पण बनवतात इथं. आपण थोडंसं वरती जाऊन बघूया त्या साईडला आपल्याला काय दिसतंय. मच्छी बघा मित्रांनो, एका पोरांनी मच्छी पकडली. कोणती मच्छी आहे दोस्त? ये कवली निकल रही यार, दिखा जरा. तू निकलले ते. बघा, या मित्रांनी मस्त मच्छी पकडली. या मित्रांनी मस्त एक छोटीशी मच्छी पकडली. मच्छी का नाम क्या था दोस्त? कवली मच्छी पकडायला लागला बघा. मस्त जोशमध्ये पकडायला लागला. आणि तिकडं मित्रांनो एक मगर आहे. आणि ह्या साईडला आता कमसे कम 5-6 वर्ष झाले असेल इथं सरकारी लोकांनी इथं मगर सोडली आणि बिबट्या पण सोडला इथे, कोणी यावं नाही म्हणून. पण तरी लोक घाबरत नाही आणि येतात आणि हिंमत करून, कारण हे असं ठिकाण आहे की मस्त सुंदर आहे. इथं मच्छी पकडू शकतायत आणि तिकडं वरच्या साईडला जेवण पण बनवू शकतंय. बरंच काय इथं पाहायला. आणि तिकडे गाव आहेत, छोटंसं बंगले आहेत, पण त्या साईडला जाऊ देत नाही. बघा, त्या साईडनी रस्ता आहे. आणि हे पाणी आता भरलं गेलं आहे, नाही तर हे पूर्ण कमसे कम 10-12-15 फूट, 15 पण नाही जास्तच फूट खाली होतं पाणी. आता जेव्हा डिसेंबर जानेवारी लागेल ना, तर हे पाणी भरपूर खाली होईल. तर आपण पुन्हा एकदा येऊन बघूया, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. कुछ मिला क्या नहीं? मच्छी मिलेगा, इंतजार करना पडेगा. भाऊ वाट बघतोय आमची मच्छीची. त्याला एक मच्छी भेटली. किधर गया छोटू मच्छी? लेके गया. इकडे बरेचसे पोरं, आता रविवारचा संडेचा दिवस आहे, तर येतात, मच्छी पकडतात, टाईमपास करतात आणि एक अख्खा दिवस मस्त एन्जॉयमध्ये घालतात इथं. सध्या यावर्षी हे दिवाळा आता उंच केल्यात म्हणून ह्या साईडला एंट्री नाही देत. नाहीतर त्या साईडला गाडी आपली येऊ शकते तिकडून. आणि हे सिक्युरिटी गार्डसाठी हे छोटंसं बांधलं आहे, पण इथं सिक्युरिटी गार्ड ठेवला नाही, कारण इथं रात्रीचा आणि असं सकाळच्या वेळी बिबट्या आणि मगर पण येते. आणि हा खूप मोठा जंगल आहे मित्रांनो. ह्या साईडला लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही यायचो ना, लॉकडाऊनच्या थोडंसं 1-1.5 महिन्यानंतर, तेव्हा इथं हे कब्रिस्तान आहे. जेवढे पण त्यांना करोना व्हायचा आणि त्यांचा मृत्यू व्हायचा, ते त्यांना इथं गाळायचे. जेव्हा हे पाणी खाली झालं असतं ना, तर आपण त्या साईडला गेलो असतो. तिकडं मस्त मित्रांनो बघायसारखं आहे. नारळाची झाडं आहे आणि बंगले पण आहे त्या साईडला.
जे लोक राहतात. तर मस्त तिथं आपण जाऊन बघितलं असतं, पण सध्या आपण पाणी भरले, सध्या आपण जाऊ नाही शकत. पण आपण थोडंसं जाऊन बघूया त्या साईडला. आणि सध्या एक मगर आहे मित्रांनो, तिकडे फिरायला लागली. पहिली काय एवढी दिसत नव्हती, पण आज अचानकमध्ये बघा बाहेर आली मगर. आता ती दिसणार नाही आपल्याला, कारण खूप लांब आहे ती. कारण मी गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी ती मगर बघितलेली, पण ती छोटी होती. आता खूप मोठी झाली आहे मगर. तिकडे आपण जाऊन बघूया मित्रांनो. त्या साईडला मुलं बघा पोहत्यात आणि तिकडून उड्या टाकतात. तिकडे पण मच्छी पकडायचा प्रोग्राम चालला आहे. इथं जास्त करून मच्छी पकडायसाठीच येतात, किंवा बिर्याणी आणि काय असेल त्यांचं फंक्शन वगैरे, पार्टी वगैरे इथं करतात हे लोक. नैसर्गिक वातावरण आहे, मस्त इथं जागा आहे फिरायसाठी मस्त जागा आहे, आणि एन्जॉय करायसाठी पण आहे भरपूर. मिला क्या दोस्त? बहुत टाइम लगता है यार, मैं भी पकड़ा बहुत. खरंच खूप टाइम लागतो मच्छी पकडायला, कारण मच्छी पण एकदम चप्पळ आहे इथल्या, लगेच पळून जातात. हेलिकॉप्टर आलं, टाटा करा. हे हेलिकॉप्टर सारखं फिरतं इथं कंटिन्यू. कुठं काय कोण फसलं असेल तर म्हणून ते हेलिकॉप्टर असं फिरलं जातं, हे कुठं अपघात नाही व्हावा. तीच मगर आहे ना, त्याच्यामुळे झूम नाही होणार. बघूया आपण झूम करून, दिसती का नाही मगर. एकदम क्लिअर दिसा ना. पण ती लांब शिकार तलाश करायला लागली. आता पहिले लोक जायचे आतमध्ये मच्छी पकडायला, जाळ्या टाकायचे. आता मगर मोठी झाली आणि कदाचित 3-4 मगरी असू शकतात आतमध्ये. ते डायरेक्ट हल्ला बोलतात, म्हणून आता कोण टायर ट्यूब घेऊन जात नाही आतमध्ये. ये इकडे बरेचसे लोक बघा कसे आल्यात मच्छी पकडायला. अख्खा दिवस ते लोक ह्याच मच्छी पकडायमध्येच घालवतात, कारण हेच पर्याय आहे इथं टाईमपास म्हणून. मी पण पहिले इथे यायचो, तर मच्छी पकडायचो नाही, पण त्यांच्यासोबत बसायचो, गप्पा गोष्टी करायचो, मच्छी पकडल्या तर खुश व्हायचो. तसंच इथं बघा हे लेडीज आल्यात, पोरी आल्यात, आपला असाच दिवस टाईमपास करायचा म्हणून. आणि इथून पाणी खूप भरले नाही, तर इथून रस्ता आहे जायला मस्त. त्या ठिकाणी मस्त आपल्याला काहीतरी भेटलं असतं पाहायला. हा बाय. बघा छोटं बोलतंय, ब्लॉग बनवतोय का. मग आता हा यूट्यूब चॅनल मी याला सांगतो, आणि बोलतो माझा चॅनल बघ यूट्यूबमध्ये जाऊन आणि सबस्क्राईब कर. मित्रांनो तुम्ही पण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, पुन्हा सपोर्ट करा प्लीज़ मित्रांनो. छोटू मच्छी कुछ मिला क्या नहीं? हाँ अभी आया है तो कितना पकड़ेगा देखते. पकड़. बघा या बिहार लेकचा सगळ्यात छोटा मछवारा. ए छोटू मछवारे, हा छोटू मछवारा बघा कसा मच्छी पकडायला लागला. ए दोस्त मच्छी मिला क्या? मिला नहीं मिला? मिलेगा इंतज़ार कर. इकडचा सगळ्यात छोटू मछवारा बघा हा मच्छी पकडायला लागला. आता बघू याला काय भेटते का. तिकडून जायला रस्ता होता, पण हे 15-20 फूट खाली पाणी जेव्हा जाईल ना तेव्हा इथून आपण जाऊ शकतोय. फक्त तिने मुंडी काढली बाहेर.
चला मित्रांनो, थोडंसं वरती जावं पण त्या साईडला, बघूया आपल्याला काय दिसतंय का नाही. कारण त्या साईडला वरती डोंगरातनी सरळ वरती जायला रस्ता आहे. तिकडेच आता कार्यक्रम चालला असेल मुलांचा, इकडच्या पोरांचा. कोणी कोणी लांबून येतं इथं आणि जेवण बनवतात, बिर्याणी बनवतात आणि नंतर मच्छी पकडायला बसतात. आज ते अख्खा दिवस असाच टाईमपास करून घालवतात ते लोक. आपण बघूया त्या सिक्युरिटी गार्डच्या कॅबिनच्या इथं जाऊन बघूया. हे जे आंब्याचं झाड आहे इथं, जेव्हा आता मे महिन्यात चालू आहे ना, हे आंब्याचं झाड पूर्ण भरेल आंब्याने, कैरींनी असं भरतं ना पूर्ण. हे असंच नुकसानमध्येच जातं, कारण की कोण तोडत नाही, कोण नाही. मी 2-3 वेळा तोडल्या त्या आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या, पण आता आपल्याला इंटरेस्ट नाही राहिला एवढं कैऱ्या आंबे खायचं. नाहीतर या अशा भरत्यात ना, मस्त गज भरत्यात. आणि हे जे दिवाळ आहे ना मित्रांनो, आत्ता हे 2-3 वर्षा पहिले हे बांधलं गेले लॉकडाऊनच्या नंतर. इथं कोणी यावं नाही म्हणून. पहिली खूप गर्दी व्हायची, आता थोडंसं जरा कमी झाली गर्दी, कारण दिवाळा आणि त्या साईडला आता त्या दिवाळाच्या त्या साईडने रस्ता होता गाडी जायला, ते पण बंद केला गेला आहे. आता ती मगर मित्रांनो फिरायला लागली सारखी. आता मगर ती जास्तच आतमध्ये आहे, ती पण शिकारच्या तलाशमध्ये असते की कोणी यावं जवळ आणि ती आपल्याने पकडून घ्यावं. छोटे छोटे पोरं हे आता पोहायला लागल्यात, मच्छी पण पकडायला लागल्यात. हे सिक्युरिटीची कॅबिन आहे, इकडूनच रस्ता होता वरती यायला, आता तो बंद केला आहे. बघा आपल्याला इथून वरती जायचं आहे. हे पूर्ण जंगल आहे, घनदाट जंगल. आणि इथं म्हशी पण येतात चरायला. ते कुठून येतात काय माहीत नाही, पण बघितल्याच मी 2-3 वेळा. आणि इथंच वरच्या साईडला जेवण वगैरे बनवतात. बघा म्हशीचे ठसा बघा. इथेच विंचू काटे, साप वगैरे भरपूर आहे इथं. मी जेव्हा 2-3 वर्षा आधी इथं आलेलो तेव्हा मस्त इथं वरती जेवण चाललेलं. जेवणाचा कार्यक्रम भरपूर होतो इथं. जास्त करून शनिवार रविवारच जेवणाचा कार्यक्रम होतो. आणि इथं पोहत्यात पण, ह्या साईडने उडी खायला जागा आहे, मस्त खोल आहे इथं डीपमध्ये. बघूया आपण जाऊन तिथं मुलं आहेत का नाही. इथूनच मस्त ठिकाण आहे, इथूनच ह्या झाडावरतूनच मुलं वरती चढून उड्या खातात इथं. खूपच आता हिरवगार झाले आणि झाडं पण मोठे झाल्यात. घनदाट एकदम जंगल झाले. पुढं काय नाही, जंगलच आहे पुन्हा. पुढं आहे ना तिथं. हे खूप ते पार ते इथून हा सरळ कुठं गेला माहिती आहे का, ते नाही का ते नीती IITची पाठची साईड आहे ही, खूप मोठा आहे. इथं पाठीमागून हे पण येतात म्हशी, गाय म्हशी कुठून येतात काय माहिती, पण ते पाठीमागं तिथं गाव आहे. इथे बिबट्या पण आहे. हा बिबट्या सकाळचं जास्त करून येतो तो आणि संध्याकाळचा, माहिती आहे का. बघूया आता, तेवढंच सेम आहे ते, पण जंगल लय मोठा आहे, संपत नाही लवकर. टेकडी मोठी आहे ना, कम से कम 10-12 किलोमीटर आहे एवढं मोठं. म्हशीचे पाय आहे ना इथं, म्हशी वगैरे भरपूर आहे इथं. तर इथं पाठीमागं गाव आहे ना, ते बोललो ना ते मी तुला, आतून जातो ते गाव आहे पाठीमागं.
त्या गावातनी आपण गेलो असतो, पण गेट बंद केला ना, बिल्डिंग बांधली म्हणून. हे काय म्हशीचे पाय बघ, मोठे मोठे आहेत. हे काय म्हशीचे पाय आहे का बिबट्याचे पाय आहे? हे संपणार नाही रे, नको जायला. तिकडपर्यंत गेलोय मी, ते ना समोर, त्याच्या पुढे नाही कधी गेलो. मित्रांनो मस्त वाटलं इथं येऊन. 2 वर्षानंतर मी आलो आहे. खूप मजा आली. आणि इथं यायला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम झाला, कारण की बरेचसे आता इथं बिल्डिंगवाल्यांनी जे मोठे मोठे बिल्डिंग बनतात त्यांनी त्या साईडचा रस्ता बंद केला. पण आपण मस्त मजा केली. इथं मच्छवारे पण भरपूर होते जे मच्छी पकडत होते. आणि आता आपण पुढे जाऊया. इथे बाबासाहेब गार्डन उद्यान आहे, तिथं मस्त डोंगर भाग आहे आणि वरती पण काहीतरी बघायसारखं आहे. आपण जाऊन बघू ते चालू आहे का नाही, नाहीतर नसेल काहीतरी मग आपण सरळ घरी जाऊया. चला आपण पुढे जाऊन बघूया. मस्त वाटलं मित्रांनो इकडे येऊन. आणि मस्त मी बरेचसे जुन्या ठिकाणी आलो, मस्त एन्जॉय पण केली. मला पण छान वाटलं. तसंच मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या इथं आलेलो. मस्त गार्डन आहे इथं काय दाखवायसारखं नाही काय, कारण की पूर्ण जंगल आहे आणि काय ठेवलं पण नाही. बरेचसे लोकांनी इथं आता म्हणजे सरकारने बंद केल्यात, गेट लावल्यात. तसं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, लाईक करा. चला मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.